नेमबाजीच्या अंतिम स्पर्धेमध्ये सुयश हरला हे जेव्हा त्याच्या आईला कळालं तेव्हा ती खूप चिंतित झाली, कारण तिला माहित होतं ह्या अंतिम स्पर्धेत जिंकण्यासाठी सुयशनं किती हार्डवर्क केलेलं होतं. इतकंच नाही तर 11,000चं ते पारितोषिक मिळाल्यानंतर त्या 11,000चं काय काय घ्यायचं आहे हे सुद्धा सगळं त्यानं ठरवलेलं होतं. पण आता मात्र 11,000ही मिळणार नाही आणि स्पर्धा सुद्धा तो हरलेला आहे. आता त्याला कसं समजावून सांगायचं हाच प्रश्न त्याच्या आईसमोर होता. पण जेव्हा सुयश घरी आला तेव्हा मात्र त्याचा चेहरा खूप प्रफुल्लित दिसला. तिला क्षणभर वाटलं की आपल्या कानावर आलेली बातमी कदाचित चुकली का, पण त्याच्याच मित्रानं सांगितलेली होती. उगाच चुकीचं तर तो सांगणार नाही. शेवटी अंदाज घेत तिनं विचारलं सुयशलाच की नेमकं काय झालंय स्पर्धेत, आणि त्यानं सांगितलं, आई आज मी स्पर्धेमध्ये मुद्दाम हरलो आहे. हे ऐकून तर तिला खूप आश्चर्य वाटलं. तिनं कारण जाणून घेतलं तेव्हा सुयशनं सांगितलं, 11,000मध्ये काय काय करायचं आहे हे मी ठरवलं होतं. पण माहित आहे, ज्या प्रदीप समोर मी स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत हरलो ना, त्या प्रदीपला या 11,000ची खूप जास्त गरज होती. मी ते 11,000 असेच छान खर्च करणार होतो. माझ्यासाठी ती वैयक्तिकरित्या रक्कम खूप मोठी असली तरी आपल्या कुटुंबासाठी मात्र ती फार मोठी नव्हती. पण प्रदीपच्या बाबतीमध्ये मात्र ते 11,000 त्याच्यासाठी खूप महत्वाचे होते. स्वतःच्या हॉबीज जपण्यासाठी, आपलं शिक्षण घेण्यासाठी तो पार्ट टाइम नोकरी करतो. पुन्हा सुट्टीच्या दिवशी सुद्धा एक्स्ट्राचे कामं करतो आणि पैसे मिळवून मग तो ह्या नेमबाजीचा क्लासची फीस भरू शकतो, आपली शिक्षणाची फीस भरू शकतो. हे सगळं जेव्हा मला कळालं ना, आणि जेव्हा मी खात्रीही करून घेतली ना या गोष्टींची, तेव्हाच मी ठरवलं होतं या स्पर्धेमध्ये मी हरलो तरी चालेल, किंबहुना मला हरायचंच आहे, पण हे 11,000चं पारितोषिक प्रदीपलाच मिळेल अशी व्यवस्था नक्कीच करायची आहे. मी हरलो असलो तरी आज मी खूप आनंदी आहे. हे जेव्हा सुयशनं आईला सांगितलं तेव्हा आईचाही चेहरा त्याच्याबद्दलच्या अभिमानानं प्रफुल्लित झाला. थँक्यू.